नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेनंतर जी सर्वात जास्त हिट झालेली योजना होती त्याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती नसेल। तर मित्रांनो, त्याच योजनेबद्दल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपये इतक्या रकमेचा लाभ मिळणार आहे। आता 50,000 रुपये मिळणार, ते मिळवायचे कसे? तर मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपये तर मिळतात, पण कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूया। मित्रांनो, ही योजना प्रामुख्याने बनवली कशासाठी? तर मुलींच्या शिक्षणासाठी ही योजना बनवलेली आहे। म्हणजे मुलींचं शिक्षण होण्यासाठी पालकांना कुठेतरी आर्थिक लाभ मिळावा याकरिता ही योजना बनवलेली आहे। आता मित्रांनो, या योजनेतून रक्कम किती मिळते? तर 50,000 रुपये इतकी रक्कम मुलीच्या पालकांना मिळून जाते। तर ही रक्कम मिळणार कशावरती? तर तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या जॉईंट बँक खात्यावरती ही रक्कम जी आहे ती मिळणार आहे। आता ही रक्कम मिळवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला अप्लाय तर केलं पाहिजे। आता फॉर्म अप्लाय कुठे करायचा आहे इथून सगळी सुरुवात। तर मित्रांनो, काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती मिळून जाईल। आता मित्रांनो, जर का तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमच्या पंचायत समितीमध्ये जायचं आहे। पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथे महिला व बाल विकास विभाग असतो। तर महिला व बाल विकास विभागामध्ये या योजनेसाठी लागणारा फॉर्म घ्यायचा आहे। तर तिथे जाऊन तुम्ही काय विचारणार? तर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म जो आहे तो आम्हाला पाहिजे, तर तो फॉर्म आम्हाला द्या। तो फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला या योजनेला अप्लाय करता येणार आहे। आता अप्लाय करण्याची प्रोसेस तर झाली, परंतु तुम्हाला पैसे कुठले कुठले मिळणार, म्हणजे किती मिळणार, कुठल्या स्टेजला किती पैसे मिळणार याची आपण माहिती घेऊया। तर सर्वात अगोदर मित्रांनो बघा, मुलीच्या जन्मानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 5,000 रुपये मिळतात। त्यानंतर तुमची मुलगी पहिलीत ज्या वेळेस जाते त्यावेळेस तिला 6,000 रुपये इतकी रक्कम दिली जाते। मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये इतकी रक्कम मिळते। आता मित्रांनो, एवढी रक्कम भेटून सुद्धा शांत बसत नाहीत। त्यानंतर ना, मुलीचं वय तुमच्या ज्यावेळेस 18 होईल, 18 वर्ष पूर्ण व्हायच्या वेळेस तुमच्या मुलीला थेट बँक खात्यामध्ये 75,000 रुपये येणार आहेत। आता 75,000 रुपये आल्यानंतर तुमच्या अकाउंटला टोटल या रकमेचा जर का हिशोब केला तर तुम्हाला या योजनेतून 1,01,000 रुपये इतका लाभ होतोय। आता 1,01,000 रुपये लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगितलं। आता या योजनेचा फॉर्म भरायचा, फॉर्म भरल्यानंतर महिला व बाल विकास विभागामध्ये द्यायचा। त्यानंतर ना तुम्हाला ही योजना लागू होणार आहे। ही योजना लागू झाल्यानंतर ना तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। पण सगळं खरं, तुम्हाला या योजनेचा लाभ घेत असताना अजून अदर बेनिफिट्स काय काय मिळणार आहेत? तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला अपघाती विम्याचं संरक्षण भेटणार आहे, ते पण 1,00,000 रुपयाचं। 1,00,000 रुपयांचं अपघाती विम्याचं संरक्षण जे आहे ते शासनाकडून मिळणार आहे। त्याच पद्धतीने की जर का तुम्ही एका कुटुंबात असाल तर एका कुटुंबातील फक्त 2 मुलीच यासाठी अर्ज करू शकतात। जर का एक्स्ट्रा केला तर ते अप्रूव्ह होणार नाही, फक्त 2 मुली यासाठी अर्ज करू शकतात। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळतो कोणाकोणाला? तर तुमचं जर का पिवळं किंवा केशरी रेशनिंग कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। अशा पद्धतीची मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी शासनाची महत्वाकांक्षी योजना होती। त्याचा तुम्ही जर का लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही लगेच तुमच्या पंचायत समितीला संपर्क करायचा आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत अशाच पद्धतीच्या योजनेचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो। त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता। भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।